वर्गासाठी म्हणजेच माझ्या या सुंदर रसिक प्रेक्षकांसाठी एक छोटीशी आळवणी या ठिकाणी मी बांधलेली आहे। तर काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या। सध्या ट्रेंडिंग गाणं बरंच सुरू आहे इन्स्टाला वगैरे सगळीकडे, तर त्याच गाण्यावरती थोडे दोन शब्द बांधण्याचा एक प्रांजळ प्रयत्न मी केलेला आहे। काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या। या माझ्या रसिक वर्गासाठी किती गुण तुमचे गावे सदा चरणी तुमच्या राहावे, किती गुण तुमचे गावे सदा चरणी तुमच्या राहावे, मग प्रेम तुम्ही द्यावे मला मनामध्ये ठेवा, मग प्रेम तुम्ही द्यावे मला मनामध्ये ठेवा, कलेसाठी जीव माझा करेल अर्पण, अहो कलेसाठी जीव माझा हा करेल अर्पण, म्हणून मुजरा पहिला मानाचा तुम्ही घ्यावा रसिक जन, हा मुजरा पहिला मानाचा तुम्ही घ्यावा रसिक जन। किती गुण तुमचे गावे सदा चरणी तुमच्या राहावे, किती गुण तुमचे गावे सदा चरणी तुमच्या राहावे, मग प्रेम तुम्ही द्यावे मला मनामध्ये ठेवावे,
शार्प करा, कारण सगळं वाजल्यानंतर माझा आवाज थोडा टॉपला पाहिजे आतमध्ये तरी. ऍटलिस्ट बाहेर बॅलन्सिंग ओके, पण आतमध्ये ओरडावं लागतंय माईकवर. तर पहा, या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करणारे आमचे पवार दादा यांना देखील शाहिरी मानाची मानवंदना देत आहे. तर या सर्वांच्या तडजोडीने हा कार्यक्रम जुळून आलेला आहे आणि म्हणून आज माझी पहिली स्तवनातून मानवंदना आहे ती माझ्या रसिकांसाठी आहे, की ज्या रसिकांमुळे हा कार्यक्रम खुलतो आणि फुलतो. आज ज्या रसिकांमुळे आम्ही कलाकार या मंचावरती उभे राहतो आणि आमची कला सादरीकरण करतो. तर ही कला सादर करणारे आम्ही आणि ती ऐकणारे मात्र तुम्ही आणि त्या कलेला दाद देणारे मात्र तुम्ही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुम्हा सर्वांच्या. आणि म्हणून ही माझी पहिली मानवंदना तुमच्या चरणाशी अर्पण करताना काय म्हणत आहे लक्ष असू द्या. पण रसिका तुमच्या विना या कलेला नाही हो रंग. के अनोखा ढंग सप्तसुरांच्या संग, अनोखा ढंग सप्तसुरांच्या संग. आणि म्हणून जाखडी कलेत चला आज साऱ्यांनी होया दंग. पहा, म्हणण्यासारखं खूप आहे, गुणगान गाण्यासारखं खूप आहे, परंतु वेळेचही बंधन या ठिकाणी आहे आणि म्हणून फार शायऱ्या न घेता गाण्याची गोडी तुम्हाला देत आहे. म्हणून करते मानवंदना, करते मानवंदना. आज रणगीत गात आहे, मी रणगीत गात आहे. का मी आज रणगीत गात आहे? करते मानवंदना, आज रणगीत गात आहे, रणगीत गात आहे. कारण तुमची रसिका मजला मिळाली साथ आहे. कारण तुमची रसिका मजला मिळाली साथ आहे.
मिळाली साथ आहे. मिळाली साथ आहे कारण तुमची रसिका मजला मिळाली साथ आहे. आवाज वाढवा. नाही सोडणार कलेला आपण करते. मिळाली साथ आहे कारण तुमची रसिका मजला मिळाली साथ आहे कारण तुमची रसिका मजला मिळाली साथ आहे. अखंड गुणी ऐबती घराण्याचा विजय असो अखंड नागेश्वरीचा विजय असो भैरी भवानी नाच मंडळ स्वतःची शाखा मुंबई यांचा विजय असो बोल शक्ती वाडे की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा मोरया छत्रपती शिवाजी महाराज की जय.
आळवणीकडे आणि गणरायाला या ठिकाणी दंडवत घालताना मला काय म्हणायचं आहे, लक्ष असू द्या. की देवी देवतांची कृपा से ज्यावरी मायेने बनविलेला मळाचा सेवे करी. अहो शंकराच्या क्रोध पायी तो झाला गजधारी आणि आला या भुवरी गिळ भक्तांच्या दारी. आणि म्हणून गण बघा कोणत्या चालीवर आहे. किशोर सणाच बुवा, आज आपण या घाटकोपर मध्ये देखील भेटलो आहोत. आपली पहिलीच वेळ नाहीये या घाटकोपरच्या रंगमंचावरती कार्यक्रम करणं आणि या समोर बसलेल्या सर्व माझ्या सुशिक्षित रसिक प्रेक्षकांसमोर कार्यक्रम करणं म्हणजे खायचं काम नाहीये. यांना फक्त कायदू बायदू बोलून भुलवू नका, तर तुमच्या गाण्याने, तुमच्या आवाजाने आणि तुमच्या नृत्याने आणि तुमच्या संपूर्ण कार्यक्रमाने देखील यांना मंत्रमुग्ध करा. हे मी तुम्हाला आव्हान करत आहे बरं का. आणि म्हणून गणाची चाल. मैंने जिसको दे दिया है, दे दिया है, मैंने जिसको प्यार किया है, वो हो तुम, वो हो तुम, वो हो तुम, वो हो तुम. बघा काय म्हणायचं आहे, लक्ष द्या. थोडं माईकला रिव्हर्ब द्या ना आतमध्ये. गणराज नाचत या नरणाला, या नरणाला, मग होईल हर्ष मनाला, होईल हर्ष मनाला. गणराज नाचत या नरणाला, मग होईल हर्ष मनाला. श्री गणा, श्री गणा, हीच तुझ लाडा
या ठिकाणी पोचपावती देखील आलेली आहे. या ठिकाणी आमचे मित्र आणि या लोककलेतील एक सुंदर मावशीची भूमिका करणारे श्री राजेंद्र शांताराम कावणकर, मुक्काम पोस्ट निगुडवाडी, देवरुख, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी यांचं नमन मंडळ देखील आहे. केदारलिंग मार्लेश्वर नमन मंडळ मुंबईचे सूत्रधार शाहीर श्री राजेंद्र शांताराम कावणकर यांच्याकडून या कलेला दाद देताना 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी चेंबूर सुमननगर या ठिकाणी सुतार समाजाचे अध्यक्ष दगडू ठाकू सुतार यांच्याकडून देखील 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ पुनश्च एकदा सर्वांचे ऋणी आहोत. आणि आता स्तवन आणि गाण झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला माझा अखंड कोकण उपस्थित आहे. आणि जसं प्रत्येकाला वाटत असेल की डबल बारी आहे म्हटल्यानंतर आता बाई काहीतरी बोलणार, वाटतंय की नाही? हो ना, काही लोक आलेले आहेत तेच बघण्यासाठी की काय आज बाई बुवांची साला काढते बघूया, काय आज बाई बुवांना सोलपटवते ते बघूया, है ना. पण खरंच सांगते तुम्हाला की आता भरपूर गोष्टी ऐकल्या आणि भरपूर गोष्टी गायल्याही गेलेल्या आहेत. परंतु आज खरंच या सर्व माझ्या सुशिक्षित प्रेक्षक वर्गासमोर गावाचं वाटतं ते म्हणजे चांगलं आणि सुबकच. त्याला कारण असं की आपण म्हणतोच गाव तसा वेश परिधान केला पाहिजे. आणि आज या मुंबई नगरीमध्ये या समस्त माझ्या कोकणवासियांसमोर मला या कार्यक्रमाला अजिबात खाली पडू द्यायचं नाहीये. आपल्या देवी देवतांना कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू द्यायचं नाहीये. आणि अर्थात बुवांना जे काय बोलायचं आहे ते आपण बोलणारच आहोत, पण बुवांना पर्सनली, कारण ही गवळण जी आपण गात आहे ती या कृष्णासाठी गात आहे. जरी आज या रणांगणात किशोर सणस हे कान्हा म्हणून आले तरी सुद्धा काय ते खरे कृष्ण आहेत का? नाही ना. जरी त्यांचं नाव किशोर असलं तरी हे खरे नंद किशोर आहेत का? नाही. म्हणून या किशोरासाठी म्हणजेच या नंद किशोरासाठी, त्या नंद किशोरासाठी आज या राधेने आणले ती म्हणजे सुंदर खट्याळ प्रेमाची गवळण. अरे कान्हा, तुझी माझी प्रीत ही अजरामर आहे, तुझी माझी प्रीत ही अजरामर आहे. या प्रीतीला कोणाचीही नजर नको लागायला, म्हणून या राधेने तुझ्यासाठी सुंदर गवळण आणलेली आहे. काय म्हणायचं आहे बुवा, नीट लक्ष द्यायचंय माझ्या गवळणीकडे, कारण रंगमंच मोठा आहे, अवाढव्य असा रसिक वर्ग आहे. आणि यामध्ये जे शब्द आहेत ते मात्र तुमच्या कानापर्यंत निश्चितपणे पोहोचले पाहिजेत. आणि म्हणून फार काही न बोलता या माझ्या कानासाठी, या माझ्या खोडकर खट्याळ गोंडेस कानासाठी आज गात आहे ती म्हणजे प्रेमाची गवळण. काना इकडे बसलाय वाटतं. ओय काना, काना गवळण नीट ऐकायचे काना, नंतर वाकड्यात जायचं नाही राधेच्या. राधा चांगलाच गाते याचा अर्थ असं नाही राधेला बोलता येत नाही, राधेला बरंच बोलता येतं, लोकांना माहितीये. दुसरी बारी आहे म्हणून पहिल्या बारीत बुवा प्रेमान देते, प्रेमान घ्या, उगाच सावटपणा करायचा नाही पहिल्या बारीत येऊन. म्हणून काय म्हणते बघा, अरे नंदाच्या किशोरा तू आहे सलमान. आता तुम्हाला वाटेल किशोरा म्हणजे हा किशोर नाही, हा नंदाच्या किशोरा म्हणजे तो नंद किशोर. अरे नंदाच्या किशोरा तू आहे सलमान, अरे गवळणी न सतावतोस तू आहे सद्वाड. अरे भर रस्त्यात कान्हा माझी तुका काढतोस छेड, आणि आज सांगते तुला ही गवळण राधा. अरे किशोरा, अरे किशोरा तू माझा आज रस्ता रे सोड. आणि म्हणून गवळण, तुझे ना देखू तुझे मुझे आता नहीं है, एक तेरे सिवा कोई मुझे भाता नहीं है, कहीं मुझे प्यार
अरे नंद किशोरा तू, अरे नंद किशोरा, अरे नंद किशोरा तू मला सांग ना खरं का बहाण काढूनी. दरवेळी दया दुधाचे माठ घेऊन जेव्हा आम्ही त्या कंस नगरीत जातो तेव्हा अडवायला येतोस तेव्हा ठीक आहे, पण इतर वेळेस देखील हा कटाळ गाणा बहाणा काढून माझ्या जवळ येतो आणि मात्र दया दुधाची लाचारी मागतो की मला दही दूध दे दे दे, आणि नाहीच दिलं तर हा खोडकरपणा करतो आणि म्हणून म्हणते हा, अरे नंद किशोरा तू मला सांग ना खरं का बहाणा काढून माझ्या येतो समोर मी राधा जणू चंद्राची कोर. ही राधा चंद्राची कोर आहे बुवा. तुम्हाला आधीच सांगते आता बुवा काहीतरी येऊन पानसटपणा करते, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, पण शब्द कसे आहेत बघा. मी राधा जणू चंद्राची कोर पण सारे म्हणती तुला गोकुळचा चोर. थोडी एक स्केल वाढवा बघू, 4 ला घ्या. अरे नंद किशोरा तू मला सांग ना खरं का बहाणा काढून माझ्या येतो समोर मी राधा जणू चंद्राची कोर पण सारे म्हणती तुला गोकुळाचा चोर.
म्हणतात ना आपल्याला एक एनर्जी ड्रिंक आहे. बघा या ठिकाणी 1 तास कंटिन्युअसली हा कार्यक्रम असतो, म्हणजे ज्या डबल बार आपण म्हणतो. माझी 1 तास, त्यांचा 1 तास कार्यक्रम असतो. या एकही तासात कोणी कधी स्टॉप नसतं ना. गायिका गाण्याची स्टॉप असते ना गायक गाण्याचे स्टॉप. कधी त्यांना वेळ मिळतो, स्टॉप नाही राहत. कधी वादक मंडळी स्टॉप नाहीये, त्यांना नाचणाऱ्या या मुलींना स्टॉप नाहीये. तर त्याच्यामुळे आमचं जे बूस्टर आहे ना, एनर्जी बूस्टर, ते तुमच्या टाळ्या आहेत. जर तुमच्या टाळ्याची तिथून दाद मिळाली ना तर बस, मग कार्यक्रम नेक्स्ट लेवल होणार 100%. तर आता गवळण झालेली आहे आणि लगेच आपण एक चाल घेऊया आणि प्रश्नपद गाऊन या ठिकाणी आपल्या राखीताईंचं गाणं आपल्याला घ्यायचं आहे. या ठिकाणी अंकुश रावण, दीपक रावण, दापोली रावणवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे, रावण रावण. तर तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आपले सगळे कोकणवासी आहे, समस्त कोकणवासियांचं पुनश्च एकदा स्वागत करत आहे आणि माझा कार्यक्रम लगेच त्वरित चालू करत आहे. रीतीप्रमाणे झालेला आहे. आणि आता वेळ असते ती खरी शाहिरात एकमेकांना प्रश्न विचारायचे. तर माझा आणि सणस बुवांचा हा काही पहिला सामना नाही आहे. आमचे बरेच सामने झालेले आहेत आणि त्या बऱ्याचशा सामन्यांमध्ये मी बुवांना लेखी स्वरूपात प्रश्न बऱ्याचदा दिलेले आहे. आता तेवढा वेळही नाहीये, परंतु या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व ज्ञानी रसिक वर्गासाठी माझा प्रश्न सांगत आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. तेथे एक वृक्ष आहे. त्या वृक्षाचं नाव काय? त्या मंदिराची उंची किती? आणि त्या वृक्षाचं महत्व काय? हा प्रश्न बुवा तुम्हाला आहे आणि या प्रश्नाचं जमलं तरच उत्तर द्या, कारण अर्थात ग्रंथाशिवाय उत्तर देणं हे आपल्याला जराही मंजूर नाही. ग्रंथ असेल तरच माझ्या उत्तराला हात घाला. आणि म्हणून तुमच्यासाठी हा प्रश्नपद काय म्हणत आहे लक्ष असू द्या. केशव की तुरी आता सवाल जवाब आला आहे हो माल. अहो दिलेला प्रश्न हा माझा भरपूर आहे हो खोल. आणि म्हणून शाहीर नीट ऐकून घ्या माझे बोल. आणि सांभाळा स्वतःला, नाहीतर या सामन्यात तुमचा जाईल तो. आणि म्हणून बुवा लगीन होण्याआधी या ड्रायव्हरला जानू भेटून जा. प्रश्न हा सोपा सोपा प्रश्न आहे माझा, सोपा प्रश्न हा सोपा. नका मारू हो थापा. या ज्ञानी बुवाची अक्कल पाहूया. या ज्ञानी बुवाची अक्कल बघूया. इकडे आहे का? इकडे आहे. अक्कल कुठे आहे ते बघूया. हो इथं आहे का? इथं आहे. या ज्ञानी बुवाची अक्कल पाहू
संपण्याआधी सणस सणस गावी लागलं का फणस बारी संपण्याआधी उत्तर प्रश्नाचं देऊन जा बारी संपण्याआधी उत्तर प्रश्नाचं देऊन जा उत्तर प्रश्नाचं देऊन जा पाणी संपण्याआधी उत्तर प्रश्नाचं देऊन जा प्रश्न आहे हा सोपा नका मारू होता प्रश्न आहे हा सोपा नका मारू होता त्याने बुवाची अक्कल पाहूया त्याने बुवाची अक्कल पाहूया बारी संपण्याआधी उत्तर प्रश्नाचं देऊन जा बारी संपण्याआधी उत्तर प्रश्नाचं देऊन जा पाणी संपण्याआधी उत्तर प्रश्नाचं देऊन जा पाणी संपण्याआधी उत्तर प्रश्नाचं देऊन जा ये. हा. हा. ये. शाबास. नीट ग्रंथाचा आधार तुम्ही घ्या ना जरा प्रश्नाचा या खोलवर अभ्यास करा प्रश्नाचा या खोलवर अभ्यास करा. नीट ग्रंथाचा आधार तुम्ही घ्या ना जरा प्रश्नाचा या खोलवर अभ्यास करा प्रश्नाचा या खोलवर अभ्यास करा प्रश्नाचा या खोलवर अभ्यास करा थोडं चालावं डोकं, माझं बोलणं नाही रोकं. थोडं चालावं डोकं, माझं बोलणं नाही रोकं. उत्तर देता माझं राखा तुऱ्याचं. उत्तर देता माझं राखा तुऱ्याचं. बारी संपण्याआधी बुवांना जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर द्या हा. नाही तर बुवांना मी आता विचारलं "ओय सणस लागले काय फणस ह्याचं उत्तर नकोय मला कारण मी पण कोकणातलीच आहे मला माहिती आहे फणस आंबे कधी लागतात काजू बिजू ते हे फालतू इथं येऊन जोक मारायचे नाही पांचट मी यांची नसांनाच ओळखते नाही तर हे इथं येऊन प्रश्न राहिला बाजूला हे म्हणतील बाई तुला माहित नाही फणस कधी लागतात ते तुला सांगतो कधी लागतात फणस सांगतो तुला सणस असे पण म्हणतील मला सगळं माहिती आहे यांचं त्यांनाही माहिती आहे मला त्यांचं काय काय माहिती होते जाऊ दे म्हणून उत्तर कुठलं जो प्रश्न विचारलाय ग्रंथ आधार आहे तो बारी संपण्याआधी उत्तर प्रश्नाचं देऊन जा बारी संपण्याआधी उत्तर प्रश्नाचं देऊन जा पाणी संपण्याआधी उत्तर प्रश्नाचं देऊन जा पाणी संपण्याआधी उत्तर प्रश्नाचं देऊन जा बारी संपण्याआधी उत्तर प्रश्नाचं देऊन जा पाणी संपण्याआधी उत्तर प्रश्नाचं देऊन जा या ठिकाणी रितसर माझी प्रथम फेरी संपलेली आहे परंतु आज ज्यांच्या सौजन्याने ज्यांच्या आयोजनाने या ठिकाणी कृष्ण भक्त डीडी ग्रुप यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 5,001 रुपयाचं बहुमूल्याचं बक्षीस आलेलं आहे आम्ही नाच मंडळ आभारी आहोत या बघा कशा कार्ट्या पार्टी ओरडते बघितलं या बघतच असतात कधी 500 पेक्षा वर बक्षीस येतंय म्हणजे आम्हाला वडापाव भेटणार वडापाव नकोय काय पाहिजे बघितलं ना असं आहे ह्यांना पण झेलणं म्हणजे खायचं काम नाहीये एवढा ग्रुप सांभाळणं ही दिसते छोटी पण ही खूप मोठी आहे माहिती नाही तुम्हाला तर असं सुंदर असा कार्यक्रम चालू असताना आज या ठिकाणी माझा कार्यक्रम प्रत्यक्षतः राखीताई पाहत आहेत खरंच माझं भाग्य आहे की आज त्यांची कारकीर्द मी पाहिलेली आहे आणि ऐकलेली सुद्धा आहे आज माझ्या मुखातून तुमचं गुणगान निघणं म्हणजे माझं भाग्यच आहे आणि तेही तुमच्या समोर असं मी समजते आणि म्हणून आज राखीताईंचं छोटंसं गाणं माझ्या परीने जसं मला जमेल तसं मी लिहिलेलं आहे पहा 5 वर्ष सुंदररित्या त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे आणि यापुढेही पार आजन्म राखीताई तुम्हीच नगरसेविका म्हणून निवडून यावं हे माझंच नाही तर या
ताईंचं गाणं घेणार आहोत. लक्ष असू द्या, शब्दाकडे लक्ष असू द्या. पुनश्च एकदा 15 वर्ष तर त्यांची ही कारकीर्द आहेच, पण पुन्हा एकदा आज जन्म येईपर्यंत, आज जन्मापर्यंत ताईंनाच आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि हेच मी तुम्हाला सांगत आहे माझ्या गीतातून. बघा, आम्हा शाहिरांचं काम असतं समाज प्रबोधन करणं, आणि शाहिरांचं काम असतं की आज ज्यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आहे त्यांची कारकीर्द इथे लोकांसमोर आणणं. पण आमच्यापेक्षा जास्त त्यांचं जे योगदान आहे या कार्यासाठी, समाज कार्यासाठी, हे तुम्हा सर्व बंधू भगिनींना माहिती आहे. त्याच्यामुळे सांगण्याची गरज नाही, ताई तुम्हीच निवडून येणार या वर्षी सुद्धा. आणि हा माझा शब्द आहे. आणि तुम्ही निवडून आल्यानंतर मला एक पेढ्यांचा बॉक्स मात्र पाठवायचा आहे. असं लोकांनी मला दिलेलं एक टॅग लाईन आहे की रत्नागिरीची वाघीण. पण आज गर्वाने सांगेन की एक वाघीण दुसऱ्या वाघिणीचं गुणगान गात आहे. पुन्हा नगरसेविका राखीताईंना निवडून देऊया. पुन्हा नगरसेविका राखीताईंना निवडून देऊया. पुन्हा
माणूस आणि जो हक्काचा माणूस जर आपल्याला हवा असेल तर नक्कीच आपण त्या माणसाला निवडून देऊ. आणि म्हणून साऱ्या जनांच्या कल्याणाला निवडून देऊया तुतारीला. देऊया तुतारीला, निवडून देऊया तुतारीला. आश्रय देती गोरगरिबांना, देती मिळवून हक्क साऱ्यांना. देती मिळवून हक्क साऱ्यांना, देती मिळवून हक्क साऱ्यांना. नित्यनेमाने काम करणाऱ्या, वारसा माणुसकीचा जपणाऱ्या. बघा, नित्यनेमाने काम करणाऱ्या आणि वारसा माणुसकीचा जपणाऱ्या. कारण आज मी कधी त्यांना समोरून नाही भेटले, पण आज आमची ही लांबची भेट आहे. पण तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य हे माझ्या काळजाला भिडलंय. खरंच याच्यावरूनच माणसाची पर्सनॅलिटी कळते की माणूस किती डाऊन टू अर्थ आहे. आज या मातीशी हा माणूस किती निगडीत आहे आणि आपल्या सर्वांची किती जीवाभावाचा हा माणूस आहे. आणि म्हणून या ताईंना सगळ्यांनी नक्कीच सपोर्ट करायचा आहे. आणि म्हणून वारसा माणुसकीचा जपणाऱ्या ताईंना पुढे आणूया. यंदा नगरसेविका, यंदा नगरसेविका, यंदा नगरसेविका निवडून राखी ताई मध्ये होया. यंदा नगरसेविका निवडून राखी ताई मध्ये. नगरसेविका राखीताईंना निवडून देऊया. यंदा नगरसेविका राखीताईंना निवडून देऊया. हे बोलले, सगळ्यांनी म्हणायचंय, बोला राखी ताईचा, राखी ताईचा. विजय असो. काठापरची रणरागिणी, काठापरची रणरागिणी, तिचा जयघोष करूया. यंदा नगरसेविका राखी ताईला निवडून देऊया. यंदा नगरसेविका राखी ताईला निवडून देऊया. यंदा नगरसेविका राखीताईंना 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 निवडून देऊया. यंदा नगरसेविका राखी ताईला पुन्हा निवडून देऊया. या ठिकाणी माझी प्रथम फेरी संपली हे जाहीर करून तुरेवाले शाहीर किशोरजी सणस यांच्या ताब्यात हा रंगमंच देत आहे. त्यांना त्यांच्या प्रथम फेरीसाठी लाख मोलाच्या शुभेच्छा देऊन तुमच्या सर्वांची रजा घेऊन पुन्हा एकदा भेटूया या दुसऱ्या फेरीत असं सांगून तुमची रजा घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.